माझे नाव विजयलक्ष्मी कोरे आहे. मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये राहणारी आहे. माझं एम-एससी कम्प्युटर सायन्स झालं आहे. येस इन्फोटेकमधून मी ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपरचा ऑनलाईन मोडमध्ये कोर्स केला होता आणि त्या कोर्समुळे आज खराडी आय-टी पार्कमध्ये ॲज अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर म्हणून प्लेसमेंट भेटला आहे विथ 3 LPA. सो विजयलक्ष्मी, तुमचा 2 वर्षांचा करिअर गॅप होता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अशा सिच्युएशनमध्ये ना कॉन्फिडन्सच डाऊन होतो. सो तुम्ही या सिच्युएशनला कसं ओव्हरकम केलं? येस सर, कॉन्फिडन्स तर माझा पण लो झाला होता, पण माझे आई-बाबा माझे मोटिवेटर होते आणि माझी जिद्द. मला आय-टीमध्ये माझं करिअर स्टार्ट करायचंच होतं. ते माझं मोटिवेशन आणि माझे आई-बाबा, त्यामुळे मला आज हे प्लेसमेंट ओके, भेटलं आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे की आई-वडिलांच्या कष्टांचा चीज करायचंय म्हणून मेहनत कधी सोडली नाही. आणि ओव्हरऑल जर्नीमध्ये आता ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग केलेलं आहे. तर काय तुमचे एक्स्पेक्टेशन होते आणि कसं ट्रेनिंग तुम्हाला मिळालं ऑनलाईन मोडमध्ये खास करून? ऑनलाईन मोडमध्ये म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं काही व्यवस्थित माझ्याकडे लक्ष दिलं जाईल. पण ज्या मॅम मला टीचिंग करत होत्या त्याने अत्यंत खूप चांगल्यापणे माझ्यावरती लक्ष दिलं. खूप चांगल्या प्रकारे माझे डाउट्स क्लिअर केले. ओके. मी एक ना एक क्वेश्चन त्यांना रिपीट करायचे, पण ते माझे क्वेश्चनला आन्सर देत होते. परत काही डाउट्स आले तर मी ॲडमिन मॅमला कॉल करायचे, "मॅम मला हा क्वेश्चनचा प्रॉब्लेम आहे, मॅमला सांगा. मला ह्याचा आन्सर पाहिजे." त्या इमिडिएटली मला रिस्पॉन्स देत होत्या. खूप चांगला रिस्पॉन्स भेटला मला ऑनलाईन मोडमधून. ओके. विजयलक्ष्मी, ऑनलाईन मोडमध्ये ट्रेक टू प्लॅटफॉर्मचा तुम्हाला कसा फायदा झाला? हो, त्या ट्रेक्टो प्लॅटफॉर्ममुळे मला ऑनलाईन जे लेक्चर्स होते त्याचे रेकॉर्डिंग भेटत होते आणि मला ज्यावेळेस प्रॉब्लेम येत होते किंवा काही कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर अगेन अँड अगेन मी ते रेकॉर्डिंग बघून मी माझे कन्सेप्ट क्लिअर करत प्रॅक्टिस करणं सोपं होते. गेलं. हो. आणि कसं आहे की आता ग्रामीण भागातनं तुम्ही आहात, तर बऱ्याचदा कसं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते, मला आयटी करिअर जमेल का? माझं सिलेक्शन होईल का? तर या भीतीवरती तुम्ही कशी मात केली? खरं तर माझं जिद्द. मला आय-टीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जॉब करायचंच होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करायला तयार होते त्या. ओके. चांगली गोष्ट आहे. आणि कसं होतं की कम्युनिकेशन थोडंसं लॅकिंग असतं आपलं. हो. तर मग त्याच्यावरती तुम्ही कसं काम केलं? ज्यावेळेस मी कोर्स जॉइन केलं होतं, त्यावेळेस माझं हे कम्युनिकेशन खूप वीक होतं. मी बोलायला घाबरत होते. पण ज्यावेळेस मी मॅमशी बोलायला लागले, मॅमनी मला सांगत होत्या, की "तू घाबरू नको. तुला जे वाटतं ते बोल. चुकलं तरी चालेल, पण तू बोल. बोलत राहा, बोलत राहा." त्यामुळे आता माझं कम्युनिकेशनही वाढलं आहे आणि भीती नाही म्हणजे राहिली. थोडक्यात एक कन्सिस्टंट प्रॅक्टिस केली पाहिजे, हा हो. एक चांगला मेसेज आपण याच्यातनं घेतला पाहिजे. येस. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जी प्रिपरेशन असते, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी गरजेची असते. सो तुम्ही प्रिपरेशन कशी केली? एकतर मॅम लेक्चर तर घेत होत्या, त्यानंतर त्यांच्या नोट्सही देत होत्या. त्या नोट्ससोबत मी प्रॅक्टिस करत होते. लाइक 2 तास लेक्चर, त्यानंतर 2 तास प्रॅक्टिकल कोडिंग क्वेशन, त्यानंतर त्याप्रकारे मी माझं प्रॅक्टिस केलं होतं. आणि कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करायला आपल्या आजूबाजूला नसतंच कोणी. कोणाशी हो. इंग्लिश बोलणार जर आपण वर्क ऑनलाईन मोडमध्ये जर करतोय ट्रेनिंग. तर त्याच्यावरती तुम्ही कसं काम केलं? ॲक्चुअली मॅम माझ्यासोबत इंग्लिशमध्येच बोलत होत्या. ओके. ज्यावेळेस लेक्चर घेत होत्या, त्या मला ज्यावेळेस मी कन्फ्यूज होत होते, त्यावेळेस मी मराठीमध्ये बोलत होते. मग मॅम मला तरीही माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलूनच त्यामुळेच एवढं आता कम्युनिकेशन वाढलं आहे. ओके. आणि आज एवढं छान पॅकेज तुम्हाला मिळालेलं आहे 3 लाखाचं. खराडी आयटी पार्क सारख्या चांगल्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालंय. तर काय इंटरव्ह्यू राउंड्स तुमचे झालेले? ओके. पहिलं तर माझं नॉर्मल HR राउंड झालं होतं, स्क्रीनिंग राउंड झाला होता. त्यानंतर त्यांनी ॲप्टिट्यूड घेतलेला आणि त्यानंतर टेक्निकल राउंड झालं होतं. ॲप्टिट्यूड टेक्निकल होती की नॉर्मल ॲप्टिट्यूड होती? नॉर्मल ॲप्टिट्यूड होते. ओके. सो जे आर.एस. अग्रवाल वगैरे अशा बुकमध्ये जे हां. येस क्वेश्चन्स सर. असतात ते खूप येस. डिफिकल्ट होते की सिंपल? मीडियम लेव्हलचे होते, काही म्हणजे डिफिकल्टी बेसिक होते. प्रॅक्टिस केली तर होऊ शकतं. होऊ शकतं. ओके. आणि आता जसं तुमचं मास्टर्स ग्रॅज्युएशन झालेलं आहे. येस सर. तर आपण जे करिक्युलममध्ये शिकतो आणि आपलं जे इंटरव्ह्यूमध्ये जे कंपनीला एक्सपेक्टेड असतं, याच्यामध्ये ओके. तुम्हाला काय गॅप झाला? ॲक्चुअली ज्यावेळेस मी MCS करत होते, त्यावेळेस तिथेही टीचर्स खूप चांगल्या प्रकारे शिकवत होते. पण जे कॉलेजमध्ये प्रोव्हाईड होत नाही, ते एस इन्फोटेकमध्ये प्रोव्हाईड आहे. तिथे अशा थेरॉटिकल काय जास्त. गोष्टी सिम्पॅथेटिकमध्ये प्रोव्हाईड होतात हे तुम्ही आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगू शकाल का? ओके. थेरॉटिकल गोष्टी कॉलेजमध्ये आपण शिकतोच, पण प्रॅक्टिकली नीडेड आहे. कोडिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपले एरर्स जे येतात, बग्स जे येतात, ते कशाप्रकारे सॉल्व्ह केले पाहिजे, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते एस इन्फोटेकमधून मला शिकायला भेटलं. ओके. आणि आता ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं आयटी करिअर चालू करायचं आहे, करिअर गॅप आहे, अशांना तुम्ही तुमच्या अनुभवावरून काय सल्ला देताल?
मला एवढंच म्हणायचं आहे की थांबू नका. जर तुमचं ड्रीम कंप्लीट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुरुवात करा. प्रयत्न करा. तुमचे नक्कीच आय-टी करियर स्टार्ट होईल. तुम्हाला येस इन्फोटेक कडून आणि आमच्या पूर्ण टीम कडून पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पहिल्या आय-टी जॉबसाठी खूप खूप शुभेच्छा. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू सर.